नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे बघा, आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करून घेणार आहोत. तर हा आहे आपला ब्लाऊज पीस आणि ब्लाऊजचा प्रिन्सेस कट आहे, 32 साईजचा आहे आणि याच्यात 3/4 स्लीव्ज आहेत, म्हणजे 15 इंचाच्या. आणि मागे बॅक ओपन आहे, बोटनेक आहे पुढे पण आणि पाठीमागे पण, आणि बॅक हुकचा आहे पाठीमागे. तर चला मग आपण आज या ब्लाऊजची कटिंग करून सुरुवात करूया. तर इथे बघा, बॅक ओपन आहे त्यामुळे मी इथं ओपन साईड घेतलेली आहे. तर इथे आपण सगळ्यात अगोदर जो अनइव्हन कपडा असतो तो सरळ करून घेऊया. तर इथे एक मी लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण इथं हाफ इंच, आपण बॅक ओपन आहे ना, त्यामुळे इथं हाफ इंच आपण ठेवणार आहोत एक्स्ट्रा, आपल्याला हुक लावायसाठी जी शिलाईमध्ये जाणार आहे ना त्याच्यामुळे. जर आपण इथं एक्स्ट्रा नाही ठेवलं तर आपण जे शोल्डरचं माप घेतो त्याच्यात मग हे ॲड केलं नाही तर आपला मग खांद्याच्या तिथं आपल्याला ब्लाऊज टाईट होतो. त्यामुळे जर बॅक ओपन असेल तर इथं आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, जिथं आपण हुकसाठी ते शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. तर आता आपण इथं उंचीचं माप टाकूया. तर इथे बघायचं, आपल्या ब्लाऊजची उंची किती आहे, 13 इंच. त्यात 1 इंच प्लस करून इथं 14 इंचावर आपण मार्किंग करून घेऊया. अशा दोन ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आपली लाईन सरळ येते. इथे बघा, आता उंचीचं मार्किंग झालेलं आहे. आता आपण शोल्डरचं माप टाकूया. तर शोल्डर किती असेल, जेवढं असेल त्याच्या हाफ करायचं आपल्याला, त्याच्यात काही ॲड करायचं नाही अजिबात. तर इथे 14 इंच शोल्डर आहे म्हणून मी 7 घेतला, आणि इथं बघा खालच्या साईडला मी 6.5 इंच घेतला आहे, म्हणजे वरच्यापेक्षा हाफ इंच कमी घेतलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला आर्महोलचं माप टाकायचं आहे. हे फक्त बोटनेकसाठी, ओपन गळ्यासाठी नाहीये. अशा प्रकारे माप टाकल्यामुळं काय होतं ना, आपला मुंडा एकदम व्यवस्थित बसतो, टाईट होत नाही किंवा खेचला जात नाही, मुंड्यात कुठलाच प्रॉब्लेम येत नाही. अशा प्रकारे तुम्ही बोटनेकसाठी इथं आर्महोल द्यायचा आहे, आणि इथं आपला आर्महोलचा शेप देऊन झालेला आहे. आता आपण इथं छातीचं माप टाकणार आहोत. तर इथे बघा, आपला छातीचं माप टाकायच्या अगोदर आपण शोल्डरचं माप टाकून घ्या. आता तुमची जी शोल्डर पट्टी रेडी असेल त्याच्यात 1/4 इंच एक्स्ट्रा मिळून तुम्हाला इथं शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे. तर इथे 2.25 होती, तर मी 3 इंचावर मार्किंग केलेलं आहे, आणि इथं खाली पण 3 इंच घेऊन मी इथं बोटनेकसाठी आपला बॉक्स तयार करून घेतला आहे. इथे बघा, आणि इथं आपल्याला बोटनेकचा शेप द्यायचा आहे. इथे बघा, अशा प्रकारे बोटनेकचा शेप देऊन झालेला आहे. आता आपण कमरेचं मार्किंग करूया. आता इथे बघा, तुम्ही कमर मोजून घ्यायची आहे आपल्या ब्लाऊजची. जेवढी पण कमर येईल त्याचा 4था भाग करायचा, त्यात 1 इंच ॲड करायचं, जो आपण पाठीमागं टक्स मारतो ना त्याच्यासाठी. आणि जेवढी तुम्हाला शिलाई मार्जिन ठेवायची असेल तेवढे, मी प्रत्येक ब्लाऊजला 2 इंच शिलाई मार्जिन ठेवते. मग तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार 1.5 इंच किंवा 2 इंच ठेवू शकता. तर इथं आपण छातीचं मार्किंग करूया. छातीचा 4था भाग प्लस 2 इंच. अशा प्रकारे मी आपल्या पाठीमागच्या भागाची मार्किंग करून घेतलेली आहे. आता साईड आपली ही लाईन ओढून घेऊया, आणि इथं गळ्याचं आपण आता बॉक्स तयार करून घ्या पाठीमागच्या गळ्याचा. तर खालची पट्टी जी आहे गळ्याची ती 3 इंचाची होती, आणि असं रुंदीला पण मी जेवढा वर आपला राहिला आहे ना तेवढाच घ्यायचा आहे. तर इथं 4 इंचावर, आपला वर 4 इंचाचा नेक होता ना बोटनेकचा, त्याचप्रमाणे आता बॉक्स तयार करून घेतलेला आहे, आणि इथं मी गळ्याचा शेप देते. इथे बघा, अशा प्रकारे आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे. इथे बघा, आपला गळ्याचा शेप पण देऊन झालेला आहे व्यवस्थित एकदम. पण गळ्याचा शेप आता आपण नाही कट करणार आहोत, कारण आपल्याला फ्रंट पार्ट कटिंग करायचं आहे. त्यामुळे मी आता बोटनेक पाठीमागचा कट नाही करत आहे. मी आता सध्या फक्त स्ट्रेट कटिंग करून घेते, आणि फ्रंट पार्ट कटिंग झाल्याच्या नंतर आपण हा बॅक नेक कट करून घेणार आहोत. ओके, चला तर मग आता हा आपण कट करून घेऊया. हां, जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला या व्हिडिओमधून काय शिकायला मिळालं, किंवा अजून तुम्हाला काय बघायला आवडेल माझ्या चॅनलवर. तर कमेंट करून मला नक्की सांगा. तर इथे बघा, आपण आता फ्रंट पार्टची कटिंग करूया, कारण फ्रंट आपल्याला ओपन नाही ठेवायचं आहे. मग ठेवताना पण आपल्याला बॅक साईड आहे ना त्याच बाजूने ठेवायची आहे. आणि इथे बघा, इथं मी फोल्ड केलेली आहे, जी आपण हुक आणण्यासाठी पट्टी एक्स्ट्रा ठेवली होती ना ती फोल्ड करून घ्यायची, म्हणजे बाहेरच्या बाजूला एक्स्ट्रा सोडायची. नाहीतर मग आपला पुढचा गळा इथं गळ्याच्या तिथं थोडा
लूज झाल्यासारखा होतो ना, मग त्यामुळे इथं आपण जेवढं एक्स्ट्रा घेतलंय तेवढं कमी करायचं आहे. इथे बघा आता आणि ॲज इट इज आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे पाठीमागच्या भागाची, जसं आहे तसाच. इथे आपले मार्किंग करून झालेले आहे आणि पुढचा भाग हा आपल्याला नेहमी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो, कारण पुढचा पार्ट हा मोठा असतो. ते इथं मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि आता इथे बघा जेवढे शोल्डरचं आणि गळ्याचं मार्किंग होतं ना, ते पण करून घेतलेलं आहे. आणि पुढे पण मी 3 इंचाचाच बॉक्स करून घेतलेला आहे आपला पुढच्या गळ्यासाठी. ओके. आता आपण बघा इथं आर्महोलचा शेप देणार आहोत. तर पाठीमागचा जो आर्महोलचा शेप आहे त्याच्यापेक्षा थोडंसं आतमध्ये घेऊन आपल्याला पुढच्या आर्महोलचा शेप द्यायचा आहे. आणि इथं टक्स पॉइंट, तर टक्स पॉइंट कसा काढायचा, जेवढा तुमची छाती असेल ना त्याचा 4था भाग प्लस त्यात 1.5 इंच करून घ्यायचा आहे. असा आपला टक्स पॉइंट निघतो. आणि इथे बघा मी 3.5 इंचावर इथं टक्स पॉइंटचे तिथे घेतलं आणि खाली 3 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि इथून आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. शेप आपल्याला एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित द्यायचा आहे. आणि डॉट आपण 2 इंचाचा घेणार आहोत. आणि 2 इंच डॉटमध्ये जाणार आहे म्हणून साईडला असंच आपल्याला हे 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि वर पण आपलं शिलाई जातं, त्यामुळे तिथं आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि अशी तिरकी लाईन जोडून घ्यायची आहे. इथे बघा आणि इथं पण 2 इंच सरळ घेऊन सरळ लाईन ओढायची आणि इथं आपल्याला आता व्यवस्थित एकदम प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा शेप द्यायचा आहे, म्हणजे आपला घातल्यावर ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित बसतो. आणि इथं जो डॉटसाठी आपण इथं अर्धा इंच दोन्हीकडं अर्धा इंच, म्हणजे आपला डॉट बरोबर 1 इंचचा होईल. जो आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे ते बरोबर इथे कव्हर होऊन जातं. ओके. आता चला कट करून घेऊया. आता पुढचा नेक कट करून झालेला आहे. पूर्ण जसं आपण मार्किंग केलेलं आहे अगदी तसंच कट करून घ्यायचं आहे. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, त्यामुळे हे जे छोटे छोटे टिप्स सांगितलेले असतात ना त्या तुम्हाला अगदी व्यवस्थित समजतील, म्हणजे ब्लाऊज शिवताना पण अजिबात चुकणार नाही. प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायला एकदम सोपं आणि खूप लवकर होतं शिवून. फक्त काही गोष्टी लक्षात ठेवल्या ना ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंग एकदम व्यवस्थित येते. फक्त शिवताना खूप छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. कटिंग जेवढी महत्त्वाची तेवढी शिलाई पण त्याची महत्त्वाची असते. त्यामुळे या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचा. आणि याचा दुसरा पार्ट मी ह्याच्यानंतर अपलोड करेल पार्ट 2 म्हणून. हा पार्ट 1 मध्ये एकाच व्हिडिओमध्ये टाकायचा म्हटल्यावर व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यामुळे 2 पार्ट मी करून एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर इथे बघा आता फ्रंट पार्ट आपला कट करून झालेला आहे. इथे बघा आणि इथं आपल्याला आपण जो डॉट जोडतो ना त्यामुळे हा पार्ट आपला वरती जातो ना, ते नंतर आपण शिलाई मारताना मी सांगेलच तुम्हाला ते खाली अर्धा इंच का घेतलेलं आहे ते. आणि ते आपण 1 इंच एक्स्ट्रा वाढवलं होतं ते पण मी कट केलेलं नाही. तर का कट केलं नाही ते पण मी तुम्हाला शिलाई करताना ते व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगून जाईल. ओके. चला आता पाठीमागचा गळा पण कट झालेला आहे. आणि इथं हात 3/4 असल्यामुळे हात मी इथं अस्तरचे कटिंग केलेले नाहीत, कारण हाताला अस्तर लावायचं नाहीये, कारण हे 3/4 हात आहेत ना. लॉंग हाताला आपण अस्तर लावत नाहीत. तर हे 3 पार्ट आपले कट करून झालेले आहेत. आता आपण हाताची कटिंग करून घेऊया अगोदर आणि मग बाकीचे पार्ट कट करून घेऊया. ओके. तर इथे बघा ही डिझाइन आहे अशी हातासाठी दिलेली आणि एक्स्ट्रा पण खाली भरपूर कपडा आहे. मग इथं जे आपली डिझाइन दिलेली आहे ना ती इथं 1 इंच खाली सोडून मी एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घेते. हे 1 इंच आपल्याला पुढं फोल्ड करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता इथे पण बाही कट करताना इथे बघा तुमची जेवढी बाहीची उंची असेल त्याच्यात आता खाली 1 इंच मी इथं अस्तर नाही म्हणून 1 इंच खाली ठेवले फोल्ड करण्यासाठी आणि वर अर्धा इंच आपलं बाही जोडण्यासाठी जाईल. तर खालचं 1 इंच सोडून तुमची जेवढी बाहीची उंची असेल त्यात अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे. आणि इथं बाहीची रुंदी छातीचा 4था भाग जेवढा असेल तेवढा घ्यायचा. आणि इथं कॅप हाईट आपण 3 इंच घेतलेली आहे. अशा प्रकारे घेऊन आपल्याला बरोबर बाहीचा शेप द्यायचा आहे. परफेक्ट एकदम. आणि दंडघेर जेवढा असेल तेवढा हाफ करायचा आणि 2 इंच आपल्याला तिथं शिलाई मार्जिनसाठी ठेवायचं आहे. तर इथे बघा अशा प्रकारे मी बाही कट करून घेत आहे. इथे थोडासा कमी पडलेला आहे बाहीला अर्धा इंच कपडा, तो मी शिलाई करताना
तिथं जोडून घेईन आणि इथं बंद बाजू आहे ती कट करून घेते. ओके, आता आपली बाहीची कटिंग झालेली आहे. आता आपण बाकीचे जे पार्ट आहेत ते कट करून घेऊया. आता इथं खूप कमी कपडा राहिलेला आहे. याच्यात पण आपण सगळे पार्ट बघा कसे ऍडजस्ट करतो, कारण इथं खालच्या बाजूला डिझाईन दिलेली नाहीये. तर आपल्याला आता पाठीमागच्या भागाला पण डिझाईन आली पाहिजे व्यवस्थित, आणि एकदम किनारीला ठेवलं तर डिझाईन येणार नाही. मग बघा पार्ट कसे ऍडजस्ट करायचे, कसे ठेवायचे, कारण छोटा ब्लाउज पीस असला आणि मोठी स्लीव्स काढायची असली की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर कपडा कसा ऍडजस्ट करायचा. तर बॅक पार्ट ओपन आहे म्हणून तो ओपन साईडलाच मी ठेवलेला आहे, आणि आपला फ्रंट पार्ट फोल्डेड साईडला आहे, तो पण मी फोल्डेड साईडला एकदम व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. इथे बघा अशा प्रकारे आपल्या तिन्ही पार्ट एकदम व्यवस्थित सेट झालेले आहेत. आता आपण त्याची कटिंग करूया. व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा. एक लाईक केल्यावर मोटिवेशन मिळतं, समजते की तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे. त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर लवकर आपल्याला 5K कंप्लीट करायचे आहेत.